श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. आणि काल जे आपण कडधान्य बांधून ठेवलेली बघा भिजवून, तर त्याला खूप छान मोडा आलेले आहेत. आता मी हे सगळे फ्रीजमध्ये भरून ठेवणार आहे, कारण की फ्रीजमध्ये ठेवलं तर मग खराब होत नाहीत. बघू शकता तुम्ही केवढं कडधान्य आपलं आता शिल्लक आहे. म्हणजे कधीही भाजीला काय नसलं तर पटणं आपल्याला करता येतं बघा. आणि त्यानंतर मी दळप केलं. दळप तर सगळं संपलेलं होतं. मग गव्हाचं जवळजवळ 10-12 किलो केलं आणि ज्वारीचं एक 5 किलो दळून आणलं. म्हणजे आता मला महिनाभर टेन्शन नाही. आणि मटकीला तर खूप छान पद्धतीने मोडा आलेले आहेत. हे बघा, खूपच मस्त आलेले आहेत. आता ही पण एका डब्यात भरून ठेवते. जवळजवळ 1.5 डबा मटकी झाली. म्हणजे सुक्की जरी भाजी केला तुम्ही, मटकीची उसळ जी म्हणतो आपण, ती केला तरीसुद्धा म्हणजे चालतं बघा आता. कारण की भरपूर अशी मटकी आपल्याला मनसोक्त मिळते. घरच्या घरी जर असं आपण भिजत घातलं आणि वास अजिबात येत नाही बघा. आणि जर विकतची मटकी आणला तर तुम्ही त्याचा वासच काय वेगळा येत असतो. तो एक डबा भरला आणि हा अर्धा डबा भरला. इतकी मटकी आपली आहे. आता हे सगळं फ्रीजमध्ये ठेवते. आणि चवळी दाखवते मी तुम्हाला. चवळी मात्र अजिबात चांगली मोड आली नाहीत. त्यांनी सगळी चिकट झाली, कारण की चवळी खूप दिवसाची होती, त्यामुळं तिला मोडच आले नाहीत. म्हणजे ते एकच गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे की मोड आणण्यासाठी चवळी लई दिवसाची असल्यामुळे याला मोड आलं नाही. तर एकदम असं चिकट झालं बघा. ते खराब झालं. तर मटकीला मोड आणण्यासाठी कडधान्यसुद्धा तेवढंच चांगलं पाहिजे. आता हे पूर्ण बाद झालेलं आहे, टाकून देणार आहे. चवळी बघू शकता, तेवढी चवळी मी टाकून दिली, कारण की ते सगळं चिकट आणि वास तर खूप खाण येत होता त्याचा. म्हणजे कडधान्यसुद्धा खूप जुना असेल तर तुम्ही मोड आणण्यासाठी भिजत घालू नका. जे ताजं कडधान्य असतं बघा, नवीनच आणलेलं, तर तेच वापरा. त्यानंतर हे सगळे देव घासून घेतले, कारण खूप दिवस झाले, जसं 1-2 महिने झालं देव घासायचे होते, ते घासलेच नव्हते. ते सगळे देव घासले. आणि इकडं मी श्रीला भोपळा फोडायला लावलेला. त्याला म्हटलं तू सगळा भोपळा तो खिसून घे, तोपर्यंत मी इकडं देवपूजा वगैरे आवरते, म्हणजे आपल्याला ते शिजवायला बरं. पण त्याला काही तेवढा भोपळा खिसायचा झाला नाही, कारण माझ्या खिसणीच चांगली नव्हती, त्यामुळे त्याला ते जमलं नाही. तर भोपळा त्यानं फोडला, म्हणजे चिरला. आमच्या इकडं असं म्हणतात की भोपळा फोडलेला बायकांनी बघायचा नसतो, त्यामुळं मी त्यालाच फोडायला. रात्री इडलीला भिजत घातलेला मी 4 ग्लास तांदूळ, 1 ग्लास उडदाची डाळ आणि 1 वाटी हरभरा डाळ. चला आता बारीक करून घेऊया. डब्यातच आता बारीक करून ठेवलेलं आहे, कारण मागच्या वेळी डबल तिबल पीठ झालेलं. यावेळी काय तेवढं होणार नाही आहे, कारण आता वातावरण एकदम दमट आहे. तर सुद्धा म्हटलं काय फुगते ते फुगून दे, म्हणून डब्यातच घातलेलं आहे मी. त्याला टोपण लावून ठेवते. हाय, श्री स्वामी समर्थ. शुभ दुपार सर्वांना. आता माझे सगळी कामं आवरलेले आहेत. भोपळा एवढा खिसला आहे, अजून थोडे ठेवले, थोडा खिसायचा आहे. स्त्रीला खिसायला लावलेलं तर त्यानं थोडंच खिसलं. थोडं म्हणजे त्याला ही खिसण्या येते खराब झालेली एवढा तुटल्या, त्यामुळे त्याला खिसायला येईना. मला होऊन दे म्हटलं, मीच खिसते. आणि इडलीचं पीठ बारीक करून ठेवले. आता ह्या डब्यातच ठेवले मी, कारण परवा मी जे पीठ बारीक केलेलं आणि गॅस कट्ट्यावरनं पीठ झालेलं, जे जास्त फुगून ते पीठ सगळ्या गॅस कट्ट्यावर झालेलं. तसं व्हाय नको म्हणून मी डब्यातच घातले. काय फुगते ते फुगून दे म्हटलं. अजून काय बघाय नाही मी त्याला, म्हणजे किती काय कसं झाले. भांडी एवढे आहेत अजून ती घासायची आहेत. आता व्हिडिओ आधी तुमच्यापर्यंत पोच करते, त्यानंतर भांडी घासते. सगळंच पडले तसं. हे गेलेले आहेत कामाला दुपारी 12ला. हा सगळे देव घासले. खूप दिवस झाले देव घासलेले नव्हते, त्यामुळे स्वच्छ सगळे घासले. देव घासायचं म्हटलं की 2 जण बसूनसुद्धा 2-2.5 तास लागतात. त्यामुळे आज सकाळी देवपूजेतच जास्त वेळ गेलेला होता. आणि आमच्याकडे पाऊस तुफान पडत आहे. खूप समाधान वाटलं पाऊस बघून. आणि अजूनसुद्धा आहे, म्हणजे पूर्ण असा बंद होत नाही बघा. बारीक कसं पडतो पण चांगला आहे पाऊस. तुमच्याकडे पाऊस आहे का? कमेंटद्वारे नक्की सांगा. आमच्याकडे पाऊस तर छान आहे. आणि खूप थंडी पण सुटलेली आहे, इकडं गार वाटत आहे. श्री झोपलेला आहे. आज रविवार आहे, झोपलेला आहे. रव्याचे लाडू पण थोडे बनवायचे आहेत मला. खरं आता केव्हा बनवायचे होते बघूया.
आता खिस आहे, हा खिसला की मग त्याला शिजवायचं. शिजवून मग तो गार झाला पीठ घालायचं आणि थोडा वेळ मुरत ठेवायचं. त्याला लगेच करायचं नाही. आणि जेवढं तुम्ही मुरत ठेवाल तेवढं म्हणजे छान होतात ते. तुम्ही 2 दिवसांनी केला तरी सुद्धा चालतो, म्हणजे ते खराब होत नाही. गुळ वगैरे घातलेलं असतं त्यामुळं खराब होत नाही. तर मी तसंच करणार, जेवढं होतं आहे तेवढं करायचं आणि बाकीचं ठेवायचं. झोपा वाटायला गप असली, थंडी सुटलेली आहे. पाऊस बघा, पाऊस. इडलीचं बारीक केलं आणि त्यात मी पोहेच घालायचं विसरले. आत्ता माझ्या लक्षात आलं, म्हटलं पीठ फुगलं का नाही ते. तर आत्ता लक्षात आलं त्यात आपण पोहेच घालायला. आत्ता 1 वाटी पोहे भिजवले आणि घातले. काल दळपं सगळी दळून आणल्यात, अजून ती पोत्यात आणलेली आहेत, डब्यात ओतून ठेवायचे आहेत. घरातलं तर एक झालं की एक झालं की चालूच असतं. आत्ता मी डबा उघडून बघितला म्हणून बरं की पीठ फुगलेलं नाही. मग माझ्या लक्षात आलं की आपण पोहे घालाय नाही. असं गडबडीत काय नाही काय तर होऊन जातं. पण एखादी गोष्ट त्यात राहिली तर पीठ फर्मेंट होत नाही बघा. ते जवळजवळ मला वाटते सकाळी 9:30-10ला मी ते सगळं मिश्रण बारीक केलेलं, अजून ते फुगलेलंच नव्हतं. आता बघूया, संध्याकाळपर्यंत फुगलं तर ठीक, नाही तर मग उद्या सकाळीच करायला पाहिजे. हे पहा, दळून आणलेले आहेत, अजून भरून ठेवायचे. आणि आपण सगळं काहीतरी करत बसतो आणि त्यात भांड्याचा ढिगारा असा पडतो की काय विचारायला नको. सगळी A to Z मी रात्री भांडी घासून परत सगळं क्लीन करून हे केलेलं. तर सकाळी बघा, चहा पिलेली, नाश्ता तर काय बनवलाच नाही, आणि स्वयंपाक केलेली आणि जेवलेली. एवढा भांड्याचा ढीग पडला आहे. त्यात ते भोपळा किसला, परत ते जे आपलं भिजत घातलेले इडलीला ते सगळं बारीक करून ठेवलं. त्यामुळं तसलं काहीतरी आपल्याला करायचं असलं की पसारा एवढा भांड्याचा पडतो की काय विचारायला नको. आणि पळपूट मात्र मी रोजच्या रोज धुते. आता समजा चपात्या केल्या तर लगेच ते धुवून ठेवते, कारण की त्याच्यावर पीठ वगैरे असतं आणि पाले वगैरे चाटल्या तर मग त्याच्यावर परत आणि आपण लाटणार करणार. त्याच्यापेक्षा मी ज्या त्यावेळी ते धुवून ठेवत असते. आणि भांडी घासायला, किचन ओटा आवरायला जास्त वेळ लागत नाही. पण तो आवरूसपर्यंत आपल्याला कधी करायचं असं होतं. भांड्याची जाळी एक मला आणायलाच लागणार आहे, कारण की ही जाळी पूर्ण सगळी बाद झालेली आहे. वाकड्या आणि तिकडे भांडी जर ठेवला तुम्ही तर ह्या बाजूला तर होते किंवा त्या बाजूला. त्याचा म्हणजे जसं लंगडं माणूस असतं बघा, त्या पद्धतीने ती जाळी झालेली आहे. एक पाय त्याचा पाक मोडलेला आहे. किती वर्ष जाळी राहील ती म्हणा, कमीत कमी 17 वर्ष झाली ती जाळी मी वापरते. आणि त्यावेळी आमची मेस होती त्यावेळी तर भरपूर अशी भांडी असायची, जवळजवळ अर्धी खुली भांडी असायची. त्यामुळे एक ती भांड्याला त्या सुट्टीच नसायची. अशी जाळी भरली की मांडायची, परत आणायची, परत घासायची, आणि 2 टाईम भांडी त्यावेळी पडत होती. एवढी भांडी पडायची की भांडी घासून माझ्या हाताला असं किटाण बसल्यावानी झालेलं. पण मेस होती त्यावेळी अजिबात म्हणजे कुठलं गाव नाही काय, कुठं नाही. कुठं पण गेला तर तुम्ही दुपारी 1 नंतर जायचं आणि 5 वाजेपर्यंत परत यायचं संध्याकाळचा डबं करायला. त्यामुळं खूप हाल झालं त्यावेळी. पण चालायचंच, हाल काढल्याशिवाय पण चांगले दिवस आपल्याला बघायला मिळत नाहीत. पण आमचं चांगलं मेसमुळेच झालं. तिथूनच पुढे आमची खरी म्हणजे चांगली प्रगती झाली. आणि भरपूर म्हणजे मेसमुळे भरपूर अनुभव पण चांगले आले त्यातनं. माणसं कशी असतात, काय असतात, पैसा म्हणजे कसा मिळवायचा, काय मिळवायचा, हे सगळं कळालं. मी सकाळी 7ला म्हणजे पोहे उपीट हे नाश्ता करून देत होते कंपनीमध्ये, आणि त्यानंतर मग स्वयंपाकाला सुरुवात करायची. भरपूर खरं माझं आता कसं होतं, पूर्ण जे हात वगैरे आहे किंवा पाट वगैरे आहे ती सगळी भरून येते. कारण की चपात्या लाटून 150, जवळजवळ सकाळी 150, संध्याकाळी 150 चपात्या मी एकटी लाटत होते. रोजच्या 300 चपात्या मी एकटी लाटत होते. 2 तवे ठेवायचे आणि एकटी मी भाजायचं पण आणि लाटायचं पण असं करत. कधी मग हे बसायचे भाजायला, कारण की मी चपात्या करत असेल तर त्यांनी भात भाजी आमटी करून घ्यायचीत, परत डबं भरून घ्यायचीत, हे काम त्यांना असायचं. आणि जर वेळ असला तर मग चपात्या भाजून घ्यायला पण ते मला मदत करत होती. अशा खूप वाईट परिस्थितीतनं ताईंनो आम्ही दिवस काढलेले आहेत.
तेलाचे डबे जवळजवळ 2-3 डबे महिन्याला लागत होते. गहू जवळजवळ 130 किलो 140 किलो गहू महिन्याला लागत होते आणि तांदूळ जवळजवळ 80 किलो तांदूळ लागत होता. एवढं सगळं आम्ही म्हणजे एकटी मी हँडल करायची. आणि तुम्ही विचार करू शकता कसं काय करत असेल. आणि त्यावेळी श्री खूप लहान होता, 2-2.5 वर्षाचा होता. श्रीला 2-2 वाजेपर्यंत आंघोळ पण नाही आणि दूधसुद्धा प्यायला मिळायचं नाही. 2 नंतरच त्याला सगळं मिळायचं. हे बघू शकता तुम्ही जाळी कशी वाकड्यान तिकडे होते. भांडी आता तिकडं रचली भांडी की त्या बाजूला होती, इकडे रचली की ह्या बाजूला होते. अशा या जाळीची अवस्था झालेली आहे. पण ते दिवस पण चांगले होते आणि खूप छान अनुभव आला त्या दिवसातून पण. आणि आम्ही एन्जॉय पण खूप केलं त्यावेळी. तेवढ्याच वेळात आम्ही तेवढंच कुठं तर फिरून यायचो, कुठं तर जाऊन यायचं. पण असं 1-2 दिवस 3 दिवस राहायला मात्र आता कसं मी जाऊन राहते आईकडे तसं मात्र अजिबात मिळायचं नाही. त्यावेळी बाजार टेम्पोनंच आणावा लागत होता. त्यावेळी आम्ही जवळजवळ 15,000 ते 16,000चा बाजार महिन्याला भरत होतो. पण चला गेले ते दिवस, राहिले त्या आठवणी म्हणल्यासारखं. दिवस गेले पण माणसाच्या त्या आठवणी राहून गेल्या. मग तिथनं पुढं जवळजवळ 3 वर्ष आम्ही मेस चालवली आणि तिथनं पुढं मग त्याच कंपनीमध्ये ते कामाला लागले. कारण की त्यांना म्हणजे कळायला लागले की बाबा हाल खूप होते आणि मी सारखं आजारीच पडायला लागले. ते तेलाच्या वासानं, परत ते सारखं भांडी घासायचं, चपात्या करायचं, शिजवायचं, 24 तास त्या गॅससमोरच बसायला लागायचं. आणि संध्याकाळी झोपायला जवळजवळ 1-1:30 व्हायचा. परत सकाळी आणि 4-4:30 वाजता उठायला लागायचं. त्यामुळं हाल बघून ते म्हणायला लागले ते बंद करूया, सरळ मी कुठं तर कामाला जातो. मग त्याच कंपनीत ते कामाला गेले. चला मैत्रिणींनो, अशी थोडीशी माझी जीवन कहाणी मी तुमच्यासोबत शेअर केली. प्रत्येकाच्या जीवनात काही ना काहीतरी चढ उतार हे असतातच. माझ्यासारखे तुमच्या जीवनातसुद्धा असणारच. पण चढ उताराशिवाय पण जीवनाला म्हणजे अर्थ पण नसतो आणि तो आनंद हा वेगळाच असतो. चढ उतारसुद्धा पाहिजे. जसं ऊन, सावली, पाऊस, वारा सगळं असतं तसं त्या पद्धतीने आपल्या आयुष्यात बाकी सगळं पण पाहिजेच. आणि ज्यावेळी परिस्थिती नसते त्याचवेळी माणसं कळतात कोण कसं आहे आणि कोण कसं आहे ते. चला, व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. लाईक आणि कमेंट मात्र करत जावा, कारण त्या माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.